नमस्कार दोस्तों, बघा 2-4 दिवस झाले व्हिडिओ नव्हतं. तुम्हाला काय सांगायचं आहे, पाऊस पण चालू होता ना. 1-5-6 दिवस झाले माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलता, मोबाईलमधला IC गेलता. हे सगळं दुरुस्त करून आणलं. जवळजवळ 5,000 ते 6,000 रुपये खर्च आला. तुम्हाला सांगतो, एकदा मोबाईल बिघडला की संपलं काम. तरीसुद्धा मोबाईल नसल्यामुळं ही सगळी कामं थांबून पडली. आणि बघा, आपल्या रानामध्ये शेतामध्ये सगळी मसर बांधली का तर शेडचं काम अपूर्ण राहिलं आहे. आता शेडचं नुसतं पोल रवली आहेत आणि पोल रवली आहेत, पण त्या पोलच्या कडेनं जनावर आपल्याला अजून बांधता येत नाहीत, कारण का बांधकाम अजून ओलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, पाऊस काल रवला नाही तर पाऊस आलाच. आम्ही काय केलं, प्रत्येक ठिकं घेतली आणि ठिकं त्याच्यावर सगळं झाकून ठेवली, दगडं बिगडं मांडून. आणि कोबा केलेला बी आम्ही धुवून जाऊ दिला नाही. पण आता काय नाही, किती पाऊस आला तरी काय अडचण येत नाही. पण तुम्हाला सांगतो, शेडचं काम पूर्ण झालं असतं ना, मग मला तकडं जनावरं बांधायला लागली असती. पण काय झालं, शेडचं काम अपूर्ण राहिलं आहे आपल्या. आणि त्यामुळं हवाई रानामध्ये जनावर बांधली. जेव्हा रानामध्ये जनावरानं सगळं रान गोठा केलं आहे बघा. हवाई कठीण रान केले बघा. इकडं सगळ्या कुंड्या आणली, त्या कुंड्या बी बघा. जनावरं वैरण पाक वाया जाऊ देत नाही ती बघा, पाक खाती ती कटर केल्यामुळं. तो त्या कोपऱ्यात रेडकं तकडं बांधली ती जुंदऱ्याकडं. इकडं निवांत आपली उभा राहिली ती. आता ह्यांना संध्याकाळची वैरण आताच टाकून ठेवायची. आता वैरण टाकली ना, पुन्हा काही नुसती पेंट सारली की दाराच काढायला बसायचं. आजसुद्धा वातावरण तुम्हाला सांगतो पावसाचं लांबणं झालं. या अकलूज साईड, पडाई लिंदापूर साईड, पुणे साईड, बारामती साईड, या साईडनं पाऊस उतरलेला आहे, पण आपल्या भागात अजून आलेला नाही. आणि खरंच आज बघा, सगळा मंडप सगळा आलेला आहे. रवायचं काम चालू आहे बघा. आचारी आले, ती लाडू करायचं चालू आहे. तर दोस्तांनो, सगळ्यांनी आपल्या आईचं हे दुसरं पुण्यतिथी आहे, त्यामुळं सगळ्यांनी यावे अशी आमची विनंती आहे. आणि ठिकाण तुम्हाला सांगतो, सांगोल तालुक्यातील लोटवडी गाव आहे. त्यामुळं कार्यक्रमाला सगळ्यांनी हजर आहे. याचं बघा, जनावरं सगळी टकाटक आहे ती. इकडं आभाळ हवा तुम्हाला दाखवतो, कधीच ते आभाळ हवा लांबनं असं लांब दगडं उतारले. म्हणजे जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर लांब पाऊस पडतोय. आपल्याकडे पाऊस पडत नाही बघा. आता शेळ्यांना वैरण टाकायचे, त्यानंतर मसरांना वैरण टाकायची आणि त्यानंतर पुन्हा पेंडी चारायचा. असाच आमचा कार्यक्रम आहे बघा. आज घरापुढची सगळी साफसफाई करून घेतली. आणि घराच्या पाठीमागं होती का ती काल कोबा केलेला, तकली बी सगळी साफसफाई करून ठेवली. म्हणजे जेवढ्या सगळ्या गाड्या येतील का, तेवढ्या घराच्या पाठीमागं आपल्या ह्या शेतात सगळ्या गाड्या उभा राहतील बघा. त्यामुळं कुठं दगड थटत नाही, काय नाही. सगळं जागा बिगा सगळी तयारी करून फुल ठेवली आहे. एक नंबर काम झालेलं आहे बघा, काय अडचण नाही. बघा, हे आमचा कुत्रा जनावरातनं सुद्धा हलत नाही. हो काय कसं उभं राहिलं आहे बघा, जनावरातनं हलतच नाही. हो कसं आहे माहिती आहे का, माणसापेक्षा जनावरावर ह्या बघा कुत्रा हलतोय का बघा भरीत नाही. हो काय त्याला जर छो म्हणलं ना तरी ती पळत नाही बघा, म्हणजे हलत नाही जनावरातनं. शेरडात येत नाही बघा. माझ्या एकदा शेरडात लांडगं शिरलं होतं तरी कुत्रा पळाला नाही, पण मसरात लांडगा शिरला पळतोय. पण मसरं काय लांडग्याला भेट नाही, ती शेरडं मात्र भेटी असं आहे. त्यामुळं तुम्हाला सांगतो, जनावरांची लई काळजी घ्यावी लागते. ऊन वारा पाऊस. आता आपल्याला मस्त निवारा झाला आहे, मस्त सावलीला बसतोय, पण जनावरांना शेड कमी पडतं. शेळ्याला करडासनी शेड भरपूर होत होतं, ह्या जनावरांना कमी पडत होतं. म्हणून जनावरांसाठी बघा शेड बांधायचं चालू केलं. नुसतं पोल्डच रवली येतं. आता ती 3-4 दिवस खट्ट वाळू द्यायला लागते. 4 दिवस भरपूर पाणी मारलं की 5व्या दिवशी पत्र टाकायला येते. मग जनावराला तुम्हाला सांगतो, किती पाहिजे तेवढा निवारा झाला. त्यामुळं कशाची सुद्धा काळजी नाही बघा.